परिषद शाळा किबक यांचे शेड, झेंडावंदनसाठी बांबूचा दांडा। शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणी येथील जिल्हा परिषद शाळा भरते पत्र्याच्या शेडमध्ये। शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोपडीत पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहे। शाळेची इमारत बांधकाम व्हावे अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, तालुका अध्यक्ष अजय वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। स्वातंत्र्याची 78 वर्ष पूर्ण होऊनही येथील जिल्हा परिषदची शाळा एका झोपडीत पत्र्याच्या शेडमध्ये भरते। ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे। जिल्ह्यात आदिवासींच्या विकासासाठी दरवर्षी करोडो रुपये निधी होतो, तरी आदिवासी विद्यार्थ्यांस पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागते। भौतिक सुविधांच्या अभावी आदिवासी मुलांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। शाळेत झेंडावंदन करण्यासाठी बांबूचा दांडा रोवण्यात आला आहे। आजूबाजूला कुडाच्या भिंती असून तेही चिरपले आहेत, त्यामुळे शेडमध्ये पाणी जाऊ नये म्हणून आजूबाजूला बॅनर लावून शाळा बचावाचे कार्य सुरू आहे। ही शाळा आहे की बक या बांधण्याचे शेड आहे अशी शंका निर्माण होते। या शेडमध्ये वडगाव चिंचपाणी येथील विद्यार्थी कसे काय शिक्षण घेत असतील असा प्रश्न निर्माण होतो। अवकाळी पावसाने शेड पडू झाले आहे। विद्यार्थ्यांसाठी हे शेड धोकादायक आहे, तरी या शाळेला पक्की इमारत बांधकाम करून मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्हा परिषदला करोडांचा निधी येतो, मग हा निधी जातो तरी कुठं? येथील लोकप्रतिनिधींना, आमदार खासदार पुढाऱ्यांना, त्याच पद्धतीने अधिकाऱ्यांना आमचे हे मुलं अशा बकऱ्यांच्या शेडमध्ये शिक्षण घेत आहेत हे दिसत नाही आहे का? भौतिक सुविधांच्या अभावी आमच्या मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होत आहे। कधी हे शेड पडून आमची मुलं मरू शकतात, असा जीवितास आमच्या मुलांच्या जीवितास धोका आहे। म्हणून या शाळेला त्वरित पक्की इमारत बांधून मिळावी अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे। या शाळेला त्वरित पक्की इमारत बांधून मिळावी, अन्यथा आम्ही आमच्या संघटनेतर्फे जिल्हा परिषद नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी।